Once again, good morning to all. In last lecture, we have covered the life cycle of Mercantia. In that lecture, we have discussed in detail about the morphology, anatomy, reproduction of Mercantia. In this lecture, we will continue with next point, that is life cycle of sphagnum, that is moss. Okay. First of all, we will see the classification of sphagnum, that is moss. Division, it belongs to division same Bryophyta. Okay, class Bryopsida. Okay, order Sphagnales, family Sphagnacea, genus Sphagnum. ओके, फक्त तुम्हाला फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की क्लास हे ब्रायोप्सिडा आहे याचं. ओके, बाकीचं जे ऑर्डर आहे ते स्पॅग्नमवरून स्पॅग्नेल्स, फॅमिली स्पॅग्नेसी आणि जीनस स्पॅग्नम असं याचं क्लासिफिकेशन आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट दी ऑकरन्स. ओके, it is aquatic in margin of small lake, ponds, on dripping rocky bank. Okay, they grow closely matted together forming a spongy cover on the water. Okay, the dead plants are slow to decay due to acidic water and they aggregate to form a brownish spongy moss called as peat. Okay, तर हे मोस्टली हे तुम्हाला पीठ सारखं म्हणजे कुजल्यानंतर हे ब्राऊन पीठ मॉस का म्हणलेलं आहे, कारण ह्याचं जे असं स्पंजसारखं तो एक काय बनतो, त्याचं डेड झाल्यानंतर डेड किंवा डिकेइंग झाल्यानंतर तो एक मटेरियल बनतो त्याला, म्हणून त्याला म्हटलेलं आहे पीट मॉस. ओके, फर्स्ट देन नेक्स्ट पार्ट दॅट इज अ व्हेजिटेटिव्ह मॉर्फॉलॉजी, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ गॅमेटोफाइट. ओके, तर स्पॅग्नम जे आहे, स्पॅग्नम इज अ पेरेनियल प्लांट्स. ओके, सो गॅमेटोफाइट इज इरेक्ट अँड लिफी विथ स्टेम. ओके, but they are not true stem. Okay, true stem, true leaves ह्याच्यामध्ये नाही आहेत, but they having a small leaf like structure and stem like structure. ओके, गॅमेटोफाइटमध्ये ट्रू स्टेम, ट्रू लीव्ज हे तुम्हाला बघायला मिळत नाही. ओके, स्टेम लाईक स्ट्रक्चर आणि लीव्ज लाईक स्ट्रक्चर्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो. लीव्ज सारखं एक बारीक स्मॉल स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतो, दे आर नॉट ट्रू लीव्ज ऑर स्टेम. ओके, सो गॅमेटोफाइट इज अ इरेक्ट विथ लिफी विथ स्टेम, ब्रांचेस अँड लीव्ज. स्टेम इज वीक अँड फ्रजाईल. स्टेम कसं असतो, एकदम स्मूथ आणि वीक असतो तो, कारण त्याच्यामध्ये व्हस्क्युलर सिस्टीम नसल्यामुळं तो त्याच्यामध्ये रफनेस किंवा म्हणजे ट्रू स्टेम जसं स्ट्रक्चर असतो त्या टाईपचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. ओके, सो इट इज डिवायडेड इन टू नोड्स अँड इंटरनोड्स. द टफ ऑफ द ब्रांचेस इज फाउंड ॲट द ईच नोड. ओके, ईच नोड वरती, नोड कशाला म्हणायचं की जिथून लीफ अरायजेस होतो, लीफ डेव्हलपमेंट जिथून पार्ट होतो स्टेमच्या पार्टवरून, त्याला म्हणायचं नोड. ओके, तुम्हाला टप ऑफ ब्रांचेस म्हणजे काय की तुम्हाला अशा पद्धतीचं लीफ जिथून अरायजेस होतो त्या ठिकाणचं असं एक मार्क जे असतो त्याला म्हणायचं टप ऑफ ब्रांचेस. सो प्रत्येक नोडवरती तुम्हाला असं टप ऑफ ब्रांचेस तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतो. सो ब्रांचेस आर ऑफ टू टाईप्स. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये ब्रँच तुम्हाला दोन टाईपच्या बघायला मिळतो. वन इज अ शॉर्ट अँड स्टाउट ब्रांचेस कॉल्ड ॲज डायव्हर्जंट ब्रांचेस. ओके, की जे शॉर्ट आणि स्टाउट असतो. शॉर्ट आणि स्टाउट म्हणजे काय की ज्याची ग्रोथच नसती, एकदम छोटासा असतो. ओके, त्याला म्हणायचं डायव्हर्जंट ब्रांचेस. अँड लॉंग अँड स्लेंडर ब्रँच, त्याला डिसेंडिंग ब्रँचेस कॉल्ड ॲज ड्रोपिंग ब्रँच, म्हणजे जे की लोंबकळणारा असतो. ड्रुपिंग म्हणजे असा तो लोंबकळणारा असतो, त्याला म्हणायचं ड्रुपिंग ब्रँचेस. म्हणजे जे लॉंग आहे त्याला म्हणायचं ड्रुपिंग ब्रँच आणि जे शॉर्ट ब्रँच आहे त्याला म्हणायचं डायव्हर्जंट ब्रँच. ओके, सो ॲट द टिप ऑफ गॅमेटोफाइट डेन्स क्राउन ऑफ शॉर्ट ब्रँच कॉल्ड कोमा इज प्रेझेंट. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे टिप पार्ट म्हणजे अपायकल जे पार्ट आहे तुमच्या गॅमेटोफाइटवरती, सो त्या ठिकाणी तुम्हाला डेन्स क्राउन ऑफ शॉर्ट ब्रँचेस, छोटे छोटे ब्रँचेसचं क्राउन म्हणजे बंडलमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. त्या बंडलला काय म्हणायचं, कोमा म्हणायचं. ओके, सो इन दिस नेक्स्ट डायग्राम वी विल सी व्हेअर इज कोमा ॲक्च्युअली प्रेझेंट. ओके, द स्टेम अँड ब्रँचेस आर कवर्ड विथ स्मॉल लीव्ज. सगळ्यात महत्त्वाचं जे स्टेम आहे, ओके, ह्या मॉसमध्ये तुम्हाला स्टेम बघायला मिळतो. तर त्याच्यावरती किंवा ब्रँचेसवरती तुम्हाला असं मल्टिपल नंबर ऑफ स्मॉल लीव्ज तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळतील. म्हणजे जसं की त्या स्टेमवरती लीफनं कवर केलं अशा पद्धतीचं लीव्हचं अरेंजमेंट आपल्याला बघायला मिळतो. सो लीव्ज आर विदाउट मिडरीब. ओके, ह्या महत्त्वाचं म्हणजे लीव्समध्ये मिडरीब्स वगैरे नसतं त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे लीव्ज ॲक्च्युअली हे ग्रुप ऑफ फक्त सेलपासून बनलेले, त्याच्यामध्ये व्हस्क्युलर ट्रेसेस तुम्हाला कुठे मिळत नाही. व्हस्क्युलर ट्रेसेस म्हणजे काय की झायलेम फ्लेम याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. सो मॅच्युअर गॅमेटोफाइट डू नॉट हॅव रायझॉइड्स. ओके, मग ह्याच्यामध्ये मॅच्युअर गॅमेटोफाइट जे आहे, कम्प्लीट स्ट्रक्चर गॅमेटोफाइट स्ट्रक्चर जे आहे की ज्याच्यावरती गॅमेट तयार होते,
तर त्याला तुम्हाला रायझोइड्स बघायला मिळत नाही. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी दिस इज ऑल अबाउट दी मॉर्फॉलॉजी ऑफ दी स्पॅग्नम. ओके, ह्याच्यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये लीफ लाईक आणि स्टेम लाईक तुम्हाला स्ट्रक्चर मिळतो, बट दे आर नॉट ट्रू स्टेम अँड ट्रू लीव्स. हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ह्याच्यामध्ये जे ब्रँचेस आहेत ते ब्रँचेस दे आर प्रेझेंट इन 2 डिफरंट फॉर्म. वन इज स्मॉल अँड स्टाउट ब्रँचेस, त्याला आपण म्हणतो डायव्हर्जंट ब्रँचेस, आणि जे लॉंग स्लेंडर आणि डिसेंडिंग ब्रँच आहे त्याला म्हणायचं ड्रूपिंग ब्रँचेस. ओके, अँड द एंटायर स्टेम इज कवर्ड बाय लीव्स. स्टेम is covered by leaves and that is called as coma. Okay, so first of all we will see the anatomy of stem. Okay, TS of stem shows 3 region. One is the outer cortex or hylodermis. Okay, outer cortex किंवा hylodermis. It is about 3 to 6 layer of compactly arranged cells. In older stem it store water. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सो ॲनाटॉमी ऑफ द स्टेम तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता ह्या डायग्राममध्ये. सो सगळ्यात आउटर मोस्ट जे पार्ट आहे स्टेमचा त्याला म्हणायचं हाय that is outermost part, the TS of stem shows 3 region. The outer cortex त्याला म्हणायचं हायलोडर्म. ओके, तर आउटर कॉर्टेक्स हे जे आहे तुम्ही आउटर मोस्ट पार्ट बघू शकता ह्या ठिकाणी त्याला म्हणायचं कॉर्टेक्स. ह्याला आउटर कॉर्टेक्स, दॅट इज ह्यालाच दुसरा शब्द आहे कॉर्टेक्सला हायलोडर्म. ओके, 3 ते 6 लेअर असू शकतात. ह्याचं मेन फंक्शन आहे वॉटर स्टोरेज करणे. द मिडल रिजन इज कॉल्ड ॲज हायड्रोम. ओके, हा जो मिडल पोर्शन आहे, ओके, मधला जो पोर्शन आहे जे थिक वॉल्ड सेलपासून बनलेला आहे. ओके, हे जे सेल्स आहे त्याचं जे वॉल जर बघितलं आपण त्याचं थिक वॉल आपण त्या ठिकाणी बघू शकतो ॲज कम्पेअर टू इनर मोस्ट पार्ट, मिडुला पार्ट त्याला आपण म्हणतो. सो दॅट इज हायड्रोम. ओके, हे जे मधलं पार्ट आहे कॉर्टेक्स आणि हा मिडुलाच्या मधला त्याला म्हणायचं हायड्रोम पार्ट. ओके, इट इज मेड अप ऑफ 3 to 5 लेयर ऑफ सेल्स. ओके, इट कंप्राइजेस ऑफ प्रोसेनकायमॅटस सेल्स. हे कशापासून बनलेलं आहे, प्रोसेनकायमॅटस सेल्स हे एक टाईप ऑफ सेल्सचा प्रकार आहे. इट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. ओके, हा काय करतो मोस्टली हे मेकॅनिकल सपोर्ट, त्यामुळं हा स्टेम लाईक तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळतो मेकॅनिकल, बट दे आर नॉट ट्रू व्हस्क्युलर सिस्टीम. म्हणजे ह्याच्यामध्ये हे झायलेम फ्लेम ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. ओके, ते सेल बाय सेल एकमेकाला असं स्ट्रॉंगली कनेक्ट असल्यामुळं ते एक मेकॅनिकल सपोर्ट त्या झाडाला मिळतो. ओके, जस्ट एवढंच. ओके, त्यानंतर इनर मोस्ट रिजन इज मिडुला. सगळ्यात महत्त्वाचा आतला जे पार्ट आहे त्यात इज मिडुला पार्ट असतो. सो इट इज मेड अप ऑफ कलरलेस पॅरेनकायमॅटस सेल्स. हे पॅरेनकायमॅटस ह्याला कुठल्याही प्रकारचा कलर नसतो. हे विच इज मेड अप ऑफ पॅरेनकायमॅटस सेल्स. ओके, सिम्पल आपल्याला स्टेम ॲनाटॉमीमध्ये काय ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे की स्टेम ॲनाटॉमी ह्याच्यामध्ये देर आर विच इज मेड अप ऑफ 3 टाईप ऑफ सेल्स. आउटर मोस्ट विच इज मेड अप ऑफ कॉर्टेक्स, innermost that is hydrome. Okay, which gives mechanical support, which is made up of prosenchymatous cells. Okay, and innermost part सगळ्यात medulla which is made up of parenchymatous cells. That's it. Okay, so simple आहे. याच्यामध्ये 3 टाईपचे सेल्स आहेत, 3 टाईपचे सेल्सचं वेगवेगळं फंक्शन आहे. ओके, त्यानंतर ना आपण नेक्स्ट पार्ट बघूया ते म्हणजे ॲनाटॉमी ऑफ द लीव्ज. ओके, सो ॲनाटॉमी लीव्जमध्ये लीव्ज ऑफ स्पॅग्नम आर युनिक इन स्ट्रक्चर. ओके, बट दे आर नॉट ट्रू लीव्ज. मगाशी आपण लीव्हच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं की तर त्याचं जे मिडरिब आहे तर ते मिडरिब ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत नाही ह्या लीव्जमध्ये स्पॅग्नमच्या. ओके, सो दे हॅव अ सिंगल लेअर ऑफ सेल्स इन अ थिकनेस. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते लीव्ज तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर त्याचं ते फक्त एका सिंगल सेलपासून बनलेलं आहे, एका सिंगल लेअरपासून. जसं की तुम्ही एखादा अँजिओस्पर्मिक प्लांटचा ॲनाटॉमी घेता त्याच्यामध्ये तुम्हाला असं नंबर ऑफ लेअर ऑफ सेल्स तुम्हाला बघायला मिळतात. सुरुवातीला अपर इपिडर्मिस, त्यानंतर ना तुम्हाला खाली मेझोफिल सेल्स, त्यानंतर ना स्पॉन्जी सेल्स या ठिकाणी बघायला मिळतो. आतमध्ये व्हस्क्युलर बंडल्स तुम्हाला बघायला मिळतो. ओके, झायलेम सेल्स, फ्लुएम सेल्स, त्यानंतर ना परत खाली मेडल सगळ्यात लोअर इपिडर्मिस, अशा पद्धतीचा आपल्याला ग्रुप ऑफ सेल्स आपल्याला बघायला मिळते. बट ह्या ठिकाणी तुम्हाला फक्त एक सिंगल लेअर बघायला मिळतो सेल्स. ओके, हा एकच सिंगल लेअर, हा असा कम्प्लिटली हा हॉरिझॉन्टल लीव्स ठेवलेला आहे, एकच सेल लेअरपासून बनलेला आहे हा. ओके, ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ही युनिक कॅरेक्टर आहे, सिंगल लेअर ऑफ सेल्स थिकनेस एवढंच असतो ह्याच्यामध्ये. द सेल्स आर ऑफ 2 टाईप्स, नॅरो क्लोरोफिल कंटेनिंग सेल्स कॉल्ड ॲज ॲसिमिलिटरी सेल्स. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे लीव्समध्ये जे सेल्स आहेत ते 2 प्रकारचे आहेत. जे नॅरो सेल्स जे आहेत ह्याच्यामध्ये, ओके, ते कसे आहेत, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतो, त्याला सेल्सला म्हणायचं ॲसिमिलिटरी सेल्स. आणि दुसरं जे सेल्स आहे ते म्हणजे लार्ज रोम्बॉइडल डेड सेल्स कॉल्ड ॲज हायलाईन सेल्स. ओके, दुसरं जे लार्ज आणि डेड सेल्स आहेत. ओके, ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही क्लोरोफिलस सेल्स.
ओके. त्यानंतर दुसरं जे मोठे मोठे जे सेल्स आहेत असे रोम्बॉइडल सेल्स, त्याला म्हणायचं हायलाइन सेल्स, हे कसे आहेत डेड सेल्स असतात. ओके. दीज 2 टाईप ऑफ सेल्स आर अरेंज्ड अल्टरनेटिव्हली इन द लीफ टू फॉर्म नेट लाईक स्ट्रक्चर्स. म्हणजे कसं, एक क्लोरोफिलस सेल्स असतो आणि एक हायलाइन सेल असतो, एक क्लोरोफिल एक हायलाइन, अशा पद्धतीचं हे अरेंजमेंट अल्टरनेटिव्हली लीफच्या सेल्समध्ये असतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे की लीफमध्ये 2 टाईप, एकच सिंगल, फर्स्ट ऑफ ऑल लीफ इज मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स which contain 2 type of cells. One is the narrow assimilatory cells, second one is the large rhomboidal hyaline cells. Okay, so hyaline cell हे dead cell आहे आणि narrow assimilatory cells जे आहेत they are photosynthetic which contain chlorophyll pigment. ओके, हे सिंपल काय आहे anatomy of leaf. ओके, एवढंच सगळं महत्त्वाचं ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट थिंग्स आहे. सो हे यू कॅन सी हिअर दिस इज द स्टेम पार्ट अँड there are 2 type of branches. One is the short branches, that is this is long branches, that is drooping branch, आणि short branch छोटासा ब्रांच असतो हा. ओके, त्याला म्हणायचं डायव्हर्जंट ब्रांच. ओके, असे 2 टाईपचे ब्रांचेस या ठिकाणी आहेत. दिस इज ऑल अबाउट द मॉर्फॉलॉजी अँड अनाटॉमी ऑफ द स्टेम, लीव्स. ओके, अँड एंटायर मॉर्फॉलॉजी. नेक्स्ट पार्ट इज द व्हेजिटेटिव्ह, नेक्स्ट पार्ट इज द रिप्रोडक्शन. ओके, तर ह्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे, हे रिप्रोडक्शन हे जे रिप्रोडक्शन आहे ते 2 प्रकारचं होतो. एक आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये डिफरंट टाईपच्या मेथड्स आहेत. वन इज दी इनोव्हेशन. ओके, इनोव्हेशन म्हणजे काय की वन ऑफ द व्हेजिटेटिव्ह ब्रँच बिकम अपराईट, ग्रो विगरसली लाईक अ मेन स्टेम. ओके, दिस ब्रँच इज कॉल्ड ॲज अ इनोव्हेशन. ओके, म्हणजे ह्याच्या ठिकाणी ह्यातलं तुम्ही ब्रँचेस जर बघितला, ह्यातलं एक ब्रँच असा एक अपराईट स्ट्रेट ग्रो होणार वरती, अशा पद्धतीनं वरती, आणि तेच एक मेन स्टेम म्हणून ते जे ब्रँचेस आहे ते मेन स्टेमसारखं तो बिहेव करतो आणि त्याच्यावरती परत सब ब्रँचेस डेव्हलप होतो. ओके, मग त्यांच्यापासून ते नवीन प्लांट डेव्हलप होतो आणि ते सेपरेट आउट होणार मेन स्टेमपासून. इज सेपरेट फ्रॉम द मेन स्टेम. ओके, अँड ग्रो इन टू इंडिपेंडंट प्लांट. म्हणजे ते सेपरेट होऊन म्हणजे खाली पडणार आणि त्यांच्यापासून ते नवीन एक स्पॅग्नमचं प्लांट तयार होणार, त्याला म्हणायचं इनोव्हेशन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की एक ब्रँचेसमधलं एक कुठला तर एक ब्रँच विच फॉर्म अपराईट पार्ट अँड विगरसली ग्रो टू फॉर्म ब्रँचेस अँड री-ब्रँचेस अँड दे गेट सेपरेटेड फ्रॉम द मदर प्लांट. ओके, आणि त्यांच्यापासून ते इंडिपेंडंट प्लांट तयार होतो, त्याला म्हणायचं इनोव्हेशन. सेकंड आहे बाय गॅमिकम. ओके, सम स्पेसिस प्रोड्युसेस गॅमी. ओके, काही जे प्लांट्स स्पॅग्नमचे जे स्पेसिस आहेत ते गॅमी प्रोड्यूस करतात, त्याच्याने पण ह्याच्यामध्ये काय होतं रिप्रोडक्शन होतं. गॅमी म्हणजे काय आपण बघितलं, ग्रुप ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल्स. आपण मर्केन्शियामध्ये डिटेलमध्ये त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. अँड थर्ड मेथड इज द प्रोटोनेमल ब्रांचेस. ओके, हा तिसरा मेथड आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. प्रोटोनेमल ब्रांच म्हणजे काय की सम प्रोटोनेमल ब्रांचेस बिकम मेरिस्टेमॅटिक. मेरिस्टेमॅटिक म्हणजे ॲक्टिव्हली डिवायडिंग सेल्स, त्याला म्हणायचं मेरिस्टेमॅटिक सेल्स, अँड डेव्हलप इन टू ॲडिशनल गॅमेटोफाईट. ओके, त्याला म्हणायचं प्रोटोनेमल ब्रांचेस. ओके, सो अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे 3 मेथडने होतो. बाय इनोव्हेशन, बाय गॅमी फॉर्मेशन, अँड थर्ड वन इज द बाय प्रोटोनेमल ब्रांचेस. ओके, नेक्स्ट पार्ट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.